धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झालंय। धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांनी 16 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केलं असून राज्यभरातून धनगर समाजाचे बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत। गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी प्रलंबित असून शासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। धनगर आणि धनगड या वादामुळे आरक्षणाचा प्रश्न रखडल्याचा आरोप देखील समाजाकडून करण्यात येतोय। दरम्यान राज्यातील विविध भागातील आमदारांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला असला तरी कोकण विभागातील एकाही आमदाराने आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याने कोकणातील धनगर समाजातून नाराजी व्यक्त होत आहे। धनगर समाजाच्या आंदोलनाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील समाजाच्या वतीने देण्यात आला आहे।